आहेत. एक अराजकीय आणि एक राजकीय. मी अराजकीय गोष्टी मांडतो, की राजकीय गोष्टी तर आपण बऱ्याच जणांकडून ऐकल्या. जेन पासून ते पूर्ण अनुभवी लोकांपर्यंत आपण सगळ्यांचं ऐकलं. पण अराजकीय गोष्टी असे की जो तरुण ह्यांना निवडून देतो किंवा जो तरुण ह्यांच्या प्रचारासाठी उन्हात राब राबतो, भले काही छोटी अपेक्षा का असेना किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जो तरुण ह्यांच्याकडे मदतीसाठी जातो, जर त्याच तरुणाला आपल्या भवितव्याबद्दलच माहिती नसेल. जसं की आता नीट परीक्षा किंवा टीईटीच्या ज्या परीक्षा होत्या, की ह्या परीक्षा ती लोक देतात जास्त करून की गरीब घरातले आलेले असतात. मुळात शिक्षण ही गोष्ट एका गरीब कुटुंबासाठी एक काय बोलतात की प्रगल्भ करण्याची एक गोष्ट आहे, की ज्या शिक्षणामुळे गरीब कुटुंबात सुख येईल, धनधान्य येईल, सगळ्या गोष्टी यांच्यावर इम्पॅक्ट करतात. पण एखादा मुलगा जो गरीब घराण्यातला आहे, ज्याचे वडील कुठे शेतात कामाला आपला जसा तर सिटीचा भाग बघितला, शहरी भागात जे कोण रिक्षा चालवते किंवा ज्यांच्या आयांचं जास्त शिक्षण नाही झालं पण आपला मुलगा शिकावा म्हणून ह्या गोष्टी लोक म्हणजे अगदी रक्ताचं पाणी करून की बाबा आपल्याला नाही शिक्षण घेता आलं, आपण मुलाला शिकवू. पण तोच मुलगा जेव्हा एक असं टोकाचं पाऊल उचलतो की जे कधीही आई वडिलांच्या ध्यानीमनी नसतं. हे असं नाही की फक्त शहरात, हे गावात होतं, गावाखेड्यात हे मोठ्या घरांमध्येही होत असेल. पण ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट छोट्या म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर किती पडतो हे कधीच लोकांसमोर म्हणजे आपण ठीक आहे, आपण एक बाबा बघितली बातमी वाचली की झालं. पण ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत की आपण तरुणांसाठी काय करतो किंवा आपण तरुणांनी काय केलं. हे सीजीपीचं जे आंदोलन आहे हे फक्त एक भडका आहे. ह्याच्यामुळे हे कुठेही एका पॉलिटिकल पार्टीचं किंवा ह्या गोष्टीचं नाहीये. पण ह्या गोष्टींमुळे जर खरंच परिणाम घडत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर हे नुसतंच आता समजा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, त्याच्यानंतर कोण येणार किंवा त्यांचं मॅनेजमेंट ह्या म्हणजे पेपर फुटू नये यासाठी त्यांचं मॅनेजमेंट कसं असणार हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. मुळात आत्ताच्या सरकारमध्ये जी क्लिअरिटी आधी होती ती आता कुठे दिसत नाही. कारण आता आपल्या मुंबईत किती अपघात झाले, पण नुसतं समिती स्थापन करतात, 5-10 लाखाची हे करतात, जाहीर करतात मदत, पण त्याचा लोकांपर्यंत किती पोहोचतं किंवा कधीच त्याचा पाठपुरावा केला जात नाही किंवा त्याची कोण अकाउंटेबिलिटी घेत नाही. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. राजकीय गोष्ट अशी की एखादी गोष्ट तरुणांच्या मनात आता जसं आपण मागच्या काही 5-6 वर्षात बघितलंय की जिथे तरुण भडकतो तिकडच्या सत्ता म्हणजे अक्षरशः उथळून लावतो. आपल्या शेजारचेच आहेत जसं नेपाळ, बांगलादेश ह्यामध्ये जेव्हा जेव्हा तरुण भडकला तेव्हा तेव्हा देशात सत्तांतर झालेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट ही सत्ताधाऱ्यांनाही जाणून घेणं गरजेचं आहे की तरुण ही फक्त आपल्या हातातली भावली नाही, तर ते एक आपल्याला दिलेलं मत आहे. आणि हे प्रत्येक तरुणानेही लक्षात ठेवायला पाहिजे की फक्त त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांच्या मागे न धावता तुम्ही जेव्हा वोट करायला जाता तेव्हा तुम्हाला काय त्याच्यातून मिळणार आहे किंवा तुम्हाला काय फायदा होणार आहे किंवा तुम्ही योग्य माणूस निवडलाय की नाही. आता बरेचसे कॅम्पेन झाले, इलेक्शन झाली तेव्हा बरेचसे कॅम्पेन झाले, पण तरुणांनी बीजेपी महाराष्ट्रात बीजेपी मताधिक्याने आलं तेव्हा हे मतचोरीचे वगैरे जे प्रकार समोर आले. पण मला हे म्हणायचं आहे की जर तरुण जागा झाला तर हे देश सुधारेल. जे विकसनशील देश आपला जो म्हटला जातो तो विकसित राज्याकडे तेव्हाच जाईल. कारण आत्ताही तरुण हा फक्त एका मतांपुरता राहिलेला होता. आत्ता तो कुठे कुठे लोकांना आता दिसायला लागलाय की नाही, तरुण परिणाम देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक तरुणाला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा जसं अनेकदा सांगितलं, आता हे काय नवीन नाहीये, हे म्हणजे प्रत्येक वेळी हीच गोष्ट सांगितली जाते की तुम्ही कोणता कॅन्डिडेट निवडता किंवा कोणते हे. पण जर तुम्हाला वाटत असेल की नवीन कॅन्डिडेट कसा आहे काय आहे, तर ह्या गोष्टीसाठी सरकारने किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, आपण त्याचाही फायदा घेतला पाहिजे. मुळात ही गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तरुण आपल्या स्वतःला सुधरवत नाही किंवा जोपर्यंत आपण प्रोग्रेस होत नाही तोपर्यंत आपण सत्ता सत्ता बदलू शकत नाही किंवा आपल्याला जे हवं आहे ते. आता कसं होतं कधी कधी की एखादे पक्षांतर करतो, पक्षांतर केल्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी असतात की मग तेव्हा लोक बोलतात ह्याही गोष्टी आहे, ह्या राजकीय गोष्टी आहेत.
मग ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. हे फक्त सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन आहे. हा फक्त 1-2 वर्षाचा नाही, तर हा गेल्या बऱ्याच वर्षांचा राग आहे, हा जो रस्त्यावर उतरलेला आहे. आणि अशा अनेक आंदोलनं कदाचित होतील, ही कदाचित सरकारचं डोळे, पण मुळात ह्याच्यानंतर काय ह्याची क्लिअरिटी सरकारने तरुणांकडे ठेवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अर्थात खूप महत्वाचा